सुश्रुत गैसास हे आले नाही. त्यांनी वैद्यकीय समितीला त्याबाबत कळवलंय. त्याच्यानंतर आमच्या मागण्या ज्या आहेत त्या सगळ्यात महत्वाच्या की डॉक्टर सुश्रुत गैसास आणि समिती सदस्यांवर वैद्यकीय नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. त्यांच्यावर व्यावसायिक गैरवर्तन व कायद्याच्या उल्लंघनासाठी चौकशी व खटले दाखल करावेत. घटनेतील मूलभूत हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि हिपोक्रेट शपथ आणि नीती नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल योग्य ती कायदेशीर शिस्तभंगाची व नागरिक स्वरूपातील कारवाई करण्यात यावी. हॉस्पिटल ट्रस्ट आणि ट्रस्टचे जे काही संबंधित जे काय आहेत म्हणजे प्रशासन जे आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर कारभारावर नियंत्रण आणावे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही कुटुंबाला असे अमानवी त्रास सहन करावे लागू नयेत. आणि आपल्या यासाठी आम्ही त्यांना या आमच्या मागण्या आम्ही त्यांना सादर केल्या. न येण्याचं काय कारण दिलं डॉक्टर गैसास यांनी? काही सांगितलं का? आम्हाला तसं काही सांगितलं नाही. फक्त त्यांनी आम्हाला कळवलं की त्यांनी ईमेलद्वारे कळवलंय की मी येऊ शकत नाही आणि त्यांची जी काही बाजू आहे ते जेव्हा अवेलेबल होतील तेव्हा ते ऐकून घेतील आणि जर आम्हाला काउन्सिलनी बोलवलं तर आम्ही आमची बाजू ठेवायला पुन्हा येऊ. आम्ही काउन्सिल पुढं सगळे रिपोर्ट सगळ्या गोष्टी आमच्याकडे जे काय असणारे प्रूफ सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्यात. हे करत असताना आम्हाला काही गोष्टी निदर्शनास आल्या की हॉस्पिटल ट्रस्टकडनं काही चुकीचे डॉक्युमेंट्स काही चुकीचे काय म्हणतात त्याला प्रूफ्स हे दाखवले गेले. त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही आमच्या कायदेशीर याच्याबद्दल सुद्धा आम्ही आमच्या वकिलांकडनं कायदेशीर सल्ला घेऊन त्याबाबत सुद्धा भविष्यात कारवाई करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. स्वप्नीलजी, खरं तर आजची संपूर्ण चौकशी जर पाहिलं तर 1.5 ते 2 तास तुम्ही एकंदरीत प्रशासकांसोबत होता. नेमकी काय चर्चा झाली, काय त्यांनी मुद्दे मांडले त्याची काही माहिती देऊ शकाल? या ठिकाणी 2 गोष्टींसाठी आम्ही भेटलो. एक तर सगळ्यात महत्वाचं पहिला जो काय आमचा अंतर्गत अहवाल त्यांनी सार्वजनिक केला तर त्या 5 जणांवरती कारवाई करावी त्याच्यासाठीच एक झालं. आणि दुसरं जे झालं की डॉक्टर सुश्रुत गैसासांनी कशा प्रकारे जाणून बुजून आमच्या पेशंटला ट्रीटमेंट दिली नाही आणि त्याच्यातनं त्या गोल्डन अवर्समध्ये उपचार न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर त्याच्यासाठी या दोन्हीबद्दलच्या जे काही सगळ्या गोष्टी घडल्या जो घटनाक्रम झाला त्यांनी कुटुंबातल्या प्रत्येकाकडनं तो जाणून घेतला जे कोण उपस्थित होते आणि प्रत्येकाकडनं तो जाणून घेऊन त्यांनी तो नोट करून घेतलाय आणि त्यानुसार पुढील कारवाया होते. पण त्यांनी काही त्याला उत्तर त्याच्यावर काही कमेंट किंवा उपप्रश्न त्यांनी आम्हाला जे काही प्रश्न विचारले त्याच्यावरती आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे असलेले प्रूफ सादर केले, प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे असणारे डॉक्युमेंट सादर केले आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या कुटुंबातील सगळ्या महिलांनी त्यांना हव्या त्या प्रश्नांना हवी ती उत्तरं दिली. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या सगळ्या संदर्भात काय मत होतं आणि काही आश्वासन त्यांनी तुम्हाला दिलंय का? ॲज सच आश्वासन नाही दिलेलं. आम्हाला त्यांनी हेच सांगितलंय की आम्हाला दुसरी बाजू ऐकून घ्यावी लागतील. त्यांना अजून काही डॉक्युमेंट्स काही गोष्टी पाहिजेत त्या आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ आणि भविष्यात आम्हाला या ठिकाणी सुद्धा नक्कीच न्याय मिळेल याची आम्हाला 100% गॅरंटी. पुढची सुनावणी कधी ठेवली? अजून असं काही कळवलं नाही. त्यांनी ते ईमेलवर तुम्हाला येऊन जाईल असं सांगितलं. डॉक्टर गैसास कधी येणार त्यांनी काही कळवलं का मेलमध्ये किती उपस्थित राहतील? अशाबद्दल त्यांनी काहीच नाही कळवलं. पण आम्ही जे सकाळी सुद्धा सांगितलं तुम्हाला की आत्ता तरी सध्या आमची प्राथमिक मागणी आहे डॉक्टर गैसासांना अटक करण्यासंदर्भात. तर ती अटक झाली पाहिजे याच्यासाठी पाठपुरावा करू. पण तुम्हाला त्यांनी प्रश्न काय विचारले? जो काय दिनक्रम घडला 28 तारखेला तर त्याच्याबद्दल त्यांनी विचारलं. त्याच्याबद्दलचे CDR आम्ही त्यांना दिले. त्यांना आम्ही सांगितलं कधी कधी आम्ही कॉल केले होते. त्याच्यानंतर झालेला घटनाक्रम त्यांना पूर्ण सांगितला कुटुंबियांनी आणि जे काय शेवटपर्यंत 31 तारखेपर्यंत जे काही घडलं ते कुटुंबियांना त्यांनी सांगितलं. समाधानकारक ही सुनावणी पार पडली. त्यांनी आमच्या प्रत्येक गोष्टी ऐकून घेतल्या, प्रत्येक गोष्टी नोट केल्या. एवढं तुम्ही बोला तुम्ही बोलताय पुढे मागवा ह्यांना पुढे महिलांना आणि समोर बघा. तुमचं नाव सांगा, तुमचं नातं आणि दुर्गा रुद्रकर. समोर बघा तिथे. काय बोला. कॅमेरा इकडे तनिष्का विषय माझी मुलगी आणि घैसाळ डॉक्टरांनी असं केलं हे योग्य केलं नाही. कुठलेही डॉक्टर असं करत नाही. समोर बघा. अर्जंट पेशंट म्हटलं की ते ट्रीटमेंट घेतात. यांनी असं का केलं पैशासाठी? यांना पैसे दिले नसते का? मिळालेच असते ना पैसे. आज मुलीचा जीव गेला ना माझ्या. कुठल्या आईवर काय वेळ येते, कशी वेळ आली माझ्या तुम्ही बोलू सुद्धा शकत नाही, इतकी मी घाबरते. आज जी काही सुनावणी झाली त्याने तुम्ही समाधानी आहात का? अजून तर नाही. काय अपेक्षित आहे तुम्हाला? अपेक्षित म्हणजे त्यांना अटक व्हायलाच पाहिजे ना. मुलीला न्याय मिळाला हवा. आता तुम्हाला त्यांनी काय साधारण प्रश्न विचारले? मला तरी जास्त नाही विचारले.
एक ननदबाई होत्या, एक त्यांचे मित्र होते. आम्ही तिथे उत्तर देण्याची तर त्यांना कसं होतं मला भरून आम्ही येतं तिथे आणि मला स्वतः सवय नाही होतो. मीडिया समोर त्या यायची. मी घरात situation गप्पा मार पण मध्ये. हे बोला नाही तुम्ही. करायचं म्हटलं. ताई तुम्ही स्वतः त्यांनी आम्हाला जेवढे प्रश्न विचारले त्यांची आमच्याकडे जेवढे प्रूफ होते आणि त्याची आम्ही सगळी उत्तरं दिलेली आहेत. पण तुम्हाला वाटतंय का समाधानी चौकशी होईल? कारण की आता महाराष्ट्र वैद्यकीय काउन्सिलकडे हे सगळं प्रकरण आलेलं आहे, तर वाटतंय का ह्यावर कारवाई आता जलद गतीने होईल? कारण की 4 अहवाल आले तरीही कुठलीही कारवाई होताना पाहायला मिळत नाही. डॉक्टरांच्या दिरंगाईमुळे जो हा काय प्रकार घडलेला आहे, नक्कीच त्यांच्यावरती कारवाई ही होणारच आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही दोषी आहेत त्या सगळ्यांच्यावरती कारवाई होणार आणि आहे. एका दिवसापासून आम्ही जेवढे आमच्याकडे असलेले प्रूफ आम्ही सगळे टाइम टू टाइम त्यांच्याजवळ मांडत आलेलो. आज पण आम्हाला त्यांनी जे प्रूफ दाखवले ते आम्ही सगळे मांडलेले तिथे, किंवा डॉक्टरांनीच आम्हाला आयव्हीएफचा सल्ला दिलेला किंवा काय ज्या काही आमच्याकडे त्या नोट असेल त्या आम्ही त्यांच्याकडे सगळ्या प्रकारे मांडलेल्या आहेत. आणि आम्हाला एवढी खात्री की शेवटी सत्याचा विजय होतो. सत्यमेव जयते म्हणतात ना, तर सगळ्या आम्हाला माहिती की सगळ्या सत्याचा विजय होणार आहे. तुमचा जो प्राथमिक मुद्दा आहे की रुग्णाची जी गोपनीय माहिती आहे ती एकंदरीत समाजात आणली, त्याच्यावर काही नेमकी चर्चा झाली का? जेवढी काही आहेत ना रिपोर्ट तेवढे आम्ही त्यांच्यासमोर सगळे मांडलेले आहेत. या हॉस्पिटल प्रशासनाला वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत का? गेले 4-5 रिपोर्ट जर बघितले तर यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करते असं तुम्हाला वाटतंय का? आज ऐकलं ना, आज तुम्ही सांगितलं की सकाळपासून त्यांच्यावरती कारवाई चालू झालेली आहे. ठीक आहे.